आतापर्यंत आपण मॅथमॅटिक्सचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. विथ टेक्स्टबुक क्वेश्चन्स, विथ सम ॲडिशनल प्रॉब्लेम्स आणि संडेला तुमची पॉलिनॉमियलची टेस्ट होईल. त्याआधी रिव्हिजन करून घ्या. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. सिली मिस्टेक टाळण्याचा प्रयत्न करा. कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही झाल्या पाहिजे. त्यासाठी झालेले क्वेश्चन्स पुन्हा रफ वेमध्ये सॉल्व्ह करून पाहायचे. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करत आहोत फिजिक्स. आता तुम्ही पहा, तुमचे तिन्ही सायन्सचे सब्जेक्ट चालू झालेले आहेत. ठीक आहे. तर फिजिक्समध्ये आपल्याला यावर्षी लाईट, इलेक्ट्रिसिटी नंतर मॅग्नेटिझम, ठीक आहे, आणि थोडाफार एक पार्ट अजून असेल. तर मेन तर हे 3 चॅप्टर आहेत. आणि ह्युमन आय हा चॅप्टर फिजिक्सचा घेणार आहोत आपण, बायोचा नाही. ठीक आहे. तो फिजिक्सचा चॅप्टर आहे. आपण त्याला फिजिक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहणार आहोत. आणि मॅग्नेटिझम हा जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीच्या ऍप्लिकेशनवर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट्सवर आहे. इलेक्ट्रिसिटी आणि त्याचं मॅग्नेटिझम हे तुम्ही यामध्ये शिकणार. ऑलरेडी आपण होमी बाबाची तयारी करताना इलेक्ट्रिसिटीमध्ये जूल्स लॉ वगैरे, आपण ओम्स लॉ शिकलेलो होतो. पण आपण या गोष्टी परत सगळ्या झिरो पासून शिकणार आहोत. कारण आता शिकणं हे जास्त फायद्याचं आहे मागच्यापेक्षा. आपण हा जो चॅप्टर स्टार्ट करतोय दॅट इज नोन ॲज लाईट. आणि लाईटला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स द स्टडी ऑफ लाईट इज नोन ॲज ऑप्टिक्स. आपण आता ऑप्टिक्स बद्दल स्टार्ट करणार आहोत. स्टेट बोर्ड आणि सीबीएसई मध्ये छोटासा डिफरन्स असा आहे, तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट या वर्षी शिकणार. त्यांनी 9th ला शिकलेला आहे. त्यांना फक्त यावर्षी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे आणि लेन्सेसची माहिती आहे. तुम्हाला यावर्षी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, लेन्स सगळं एकत्र शिकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कारण रिफ्लेक्शन बद्दल काही बेसिक तुम्ही ऑलरेडी 8वी 9वी मध्ये शिकलेला आहे. असं नाही की आपण पूर्णपणे नाही शिकलो. पण रे डायग्रामचा जो पार्ट आहे तो आपल्याला याआधी नव्हता कधी. आपण आपल्या क्लासमध्ये केला, पण असा ऑफिशियली तुमच्या बुकमध्ये नव्हता. परंतु यावर्षी तुम्हाला रे डायग्राम्स प्रॉपरली काढायच्या. हा जो चॅप्टर आहे थोडंसं लक्ष द्या. आपण याचा पूर्ण ओव्हरलुक घेऊ. दिस इज ब्रँच ऑफ फिजिक्स, ऑप्टिक्स. ऑप्टिक्सला आपण अजून एका नावाने ओळखतो, जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. ठीक आहे. याचा आपण जॉमेट्रिकल ऑप्टिक्स हा पार्ट 10th मध्ये स्टार्ट करणार. जॉमेट्रिकल ऑप्टिक्सलाच अजून एक नाव असते रे ऑप्टिक्स. तर आपण 10th स्टँडर्ड मध्ये फक्त रे ऑप्टिक्स स्टडी करणार आहोत. आपण आज लाईट काय आहे, त्याचे ऑप्टिक्स मध्ये 2 असे भाग का झाले, त्याचे कोणकोणते नेचर्स आहेत, त्याची स्पीड कशी असते, किंवा लाईट नेमका काय असतो, तो कशावर डिपेंड असतो, रे नेचर, वेव्ह नेचर कसं एकमेकांशी कनेक्टेड आहे, त्याचे थोडेसे बेसिक्स आज पाहून आज आपण ऍक्च्युली स्पेरिकल मिरर्सचा काही टर्म्स इथपर्यंत जायचा प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्पेरिकल मिरर इमेज फॉर्मेशन या गोष्टी पाहणार. त्याच्यानंतर आपण मिरर फॉर्म्युल्याकडे जाणार, साइन कन्व्हेन्शन्स कडे जाणार, मॅग्निफिकेशन पाहणार, आणि मग तुमचा रिफ्लेक्शनचा पार्ट संपेल. मग स्टार्ट होईल रिफ्रॅक्शनचा पार्ट. मग त्यामध्ये येईल स्नेल्स लॉ. मग त्याच्यामध्ये पुढे लेन्स वगैरे आपण शिकणार, आणि मग त्याचे काही ऍप्लिकेशन मध्ये ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, त्याच्यानंतर अर्ली सनराईज, डिलेड सनसेट या कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण जो नॅशनल सायन्स डे 28 फेब्रुवारी हा जो आपण सेलिब्रेट करतो, कोणाच्या नावावर, जगदीश चंद्र बोस, सॉरी डॉक्टर सी.व्ही. रमन, त्यांचा जो रमन इफेक्ट आहे तो कशाबद्दल माहिती देत होता. रमन इफेक्ट ना स्कॅटरिंग ऑफ लाईट बद्दल.
इन्व्हेन्शन केलं. तर ते पण आपण या चॅप्टरमध्ये पाहणार. असा पाहिला तर लाईट मध्ये हा एक खूप मोठा टॉपिक. हा टॉपिक आत्ता जो तुम्ही शिकताय त्याच्यातले फक्त जॉमेट्रीचे पार्ट समजून घेणार. ह्याचं मॅथमॅटिक्स आता फार कमी आहे. ह्याचं डीप मध्ये मॅथमॅटिक्स तुम्हाला 12th स्टँडर्डला आहे, आता नाही. हा चॅप्टर परत 12th स्टँडर्डला रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स या 2 नावाने येतो. तो चॅप्टर फिजिक्सच्या पार्ट 2 मध्ये 12वीला शिकवला. आणि या 2 चॅप्टर मध्ये मिळूनच 80 पेजेस आहेत. 80 to 90 पेजेसचा तो चॅप्टर आहे. विथ फुल ऑफ मॅथमॅटिक्स. तिथे फक्त मॅथ शिकणार तुम्ही त्याचं डेप्थ मध्ये. तिथे खूप जास्त मॅथमॅटिक्स आहे, खूप जास्त जॉमेट्री आहे. तर यावर्षी आपण त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट वगैरे पाहणार. तर सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय, ऑप्टिक्स मध्ये आपण प्रामुख्याने यावर्षी काय काय शिकणार. फर्स्ट वी लर्न अबाउट रिफ्लेक्शन, देन रिफ्रॅक्शन आणि त्याच्यानंतर एक छोटासा टॉपिक असतो डिस्पर्शन. डिस्पर्शन बद्दल यावर्षी तेवढी माहिती नाहीये, ही डायरेक्ट 12वीला शिकाल. डिस्पर्शन अजून डेप्थ मधला टॉपिक आहे. हे जे 3 आहेत यांना आपण म्हणतो फेनॉमिनाज ऑफ लाईट. These are some incidents or some characteristics of light which are related with ray nature. Means आपल्याला जेव्हा लाईटला एक रे म्हणून आपण शिकतो, एक स्ट्रेट लाईन ची फिगर म्हणून शिकतो, तेव्हा आपण या 3 फेनॉमिना शिकतो. पण जसजसं आपण त्याच्या वेव्ह नेचर कडे जातो तेव्हा आपण अजून 2 महत्वाच्या गोष्टी शिकतो. एक असतं इंटरफेरन्स आणि दुसरं असतं डिफ्रॅक्शन. हे दोन्ही टॉपिक वेव्ह ऑप्टिक्स मध्ये 12वीला आहे. त्याच्यासाठी तुमचं ट्रिग्नोमेट्री खूप स्ट्रॉंग पाहिजे, कारण तिथे फ्रिंज फॉर्मेशन वगैरे आहे. फ्रिंज फॉर्मेशन आपण इथे ज्यावेळेस आपण रिफ्रॅक्शन स्टार्ट करू तेव्हा मी फ्रिंज फॉर्मेशन तुम्हाला इथे करून दाखवेल. फ्रिंजेस कसे तयार होतात आपण त्याला ऍक्च्युली करून बघू. त्याचं साहित्य माझ्या शाळेच्या लॅबमध्ये आहे, इथे घेऊन येईल. आपण इथे ते ऍक्च्युली करून बघू. ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स तुम्ही शिकाल तेव्हा शिकाल, पण आधी तो फेनॉमिना कसा आहे शिकून घ्या. अतिशय इंटरेस्टिंग आहे. आपण जे शिकतो 10th पर्यंत हे फक्त 10% आहे लाईटचं. 90% आपण 12वीला शिकतो. हा खूप मोठा टॉपिक आहे. तर आपल्याला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन या 3 सोबत हे 3 आपण शिकतो जेव्हा आपण लाईटला ऍज अ रे पाहतो. ठीक आहे, ऍज अ रे पाहतो. ऍज सून ऍज वी स्टार्ट सीइंग लाईट ऍज वेव्ह ऑप्टिक्स, ऍज अ वेव्ह जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण 2 अजून कॉन्सेप्ट पाहतो. इंटरफेरन्स. आता इंटरफेरन्स शिकण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेव्ह थिअरी शिकावी लागते. 11th स्टँडर्डला फिजिक्स मध्ये वेव्ह थिअरी मध्ये पूर्ण चॅप्टर आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन 12वीला आहे. ते वेव्ह ऑप्टिक्स येतं. त्यात एक छोटासा टॉपिक आहे इंटरफेरन्स. छोटासा म्हणला तरी 7 ते 8 पानाचा आहे. खूप मोठा टॉपिक आहे आपल्यासाठी. त्या चॅप्टर नुसार तो छोटा आहे. आणि याच्यानंतर एक असतो डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन समजून घेणं हे बऱ्याच टफ काम आहे. तर डिफ्रॅक्शन पहिला असा एक एक्सपिरियन्स आला सायन्सच्या फील्डमध्ये की आपल्याला लक्षात आलं की लाईट ऍज अ रे ट्रीट करते असं ऑल द टाइम ट्रू नाहीये. जेव्हा लक्षात आलं की लाईट फक्त रे नाही, ते कोण सांगितलं? डिफ्रॅक्शन. ते थोडंसं विचित्र काम आहे. याच्यामुळे आपण पाहतो आपली जर एक अंधारी खोली असेल, नीट समजून घ्या, आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये आपण एक छोटासा काय केला, एक असा स्लिट बनवला. स्लिट म्हणजे छोटासा ओपनिंग पार्ट बनवला. तुम्ही एक काम करू शकता, एका पुठ्ठ्याचा क्यूब बनवला आणि त्याला रेझर पट्टीने असा समोरने कट मारला. एक बारीक छिद्र
स्ट्रेट लाईन मध्ये बनेल. त्याला स्लिट म्हणतात. स्लिट म्हणजे व्हेरी स्मॉल ओपनिंग, खूप स्मॉल असते ती. याचा अर्थ त्याची लेंथ खूप छोटी असते, त्याची विड्थ अजून छोटी असते. तर त्याच्यामधून जर आपण एखाद्या लाईटला पास केलं, विशेषतः कोणता मोनोक्रोमॅटिक लाईट सांगेल मी तुम्हाला. मोनो मीन्स वन, क्रोमा मीन्स कलर, ठीक आहे. आणि लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट मीन्स लाईट मेड अप ऑफ सिंगल कलर. तर जे आपल्या एलईडीज असतात बघा, एलईडी लाईट आपण पाहतो ना, जत्रेमध्ये लहान लेकरं तिघं एकाच कलरचा, बिलकुल एकमेकाच्या स्किनवर नाही ठेवायचा, ते रॉंग असते. तो सिंगल कलरचा असतो, एकाच कलरचा असतो. दिस इज नॉट दिस इज नॉट ऍक्च्युली कोणता आपण ते सिंगल कलर लाईट नाहीये हा, ठीक आहे. तर आपण जो तो लाईट मारतो एका कलरचा, तो जर तुम्ही त्या स्मॉल ओपनिंग मधून सोडला, तर काय होतं आपल्या डोक्यात, काय ते स्ट्रेट लाईन जिथं जाईल तिथं त्या सरफेसवर तो लाईट पडेल, तिथेच फक्त इल्युमिनेट होईल, तिथेच फक्त आपल्याला लाईट दिसेल, आणि बाकीचं रिजन डार्क असायला पाहिजे. का? कारण लाईट तर स्ट्रेट लाईन मध्ये जाते. आता 10th ला आला, गोष्टी सायंटिफिक लेवलला शिका, आता स्टोरी म्हणून शिकू नका. तिथं आपल्याला सहज एक्सपिरियन्स काय व्हायला पाहिजे, स्ट्रेट लाईन मध्ये जाते म्हणजे तिथे डार्क रिजन राहील आसपास, पण असं होत नाही. आपल्या अंधाऱ्या खोलीत बघा, खोलीच्या बाहेर जर कुठे लाईट, दाराच्या समोर करेक्ट ऑपोजिट मध्ये इथं मोठा बल्ब लावला, त्या बल्बने इथं लाईट आला, आणि रूम जर खूप मोठी असेल, तर बघा रूमच्या त्या कोपऱ्यामध्ये पण थोडा लाईट गेल्यासारखा दिसतो. तो लाईट जर स्ट्रेट लाईन मध्येच असता, तर दारातून गेल्यावर तर तो स्ट्रेटच जायला पाहिजे, इकडे तिकडे नाही जायला पाहिजे ना, पण तो जातो. म्हणजे त्या लाईटने स्वतःला ओपेक ऑब्जेक्टच्या जवळ बेंड केलं. दिस बेंडिंग ऑफ लाईट इन द पाथ ऑफ अन ओपेक ऑब्जेक्ट इज नोन ॲज डिफ्रॅक्शन. तर डिफ्रॅक्शनने सांगितलं की लाईट नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये जाते, इट्स अ सुपरस्टिशन, असं नेहमी होत नाही. आणि मग त्याच्यावर स्टडी केली, आणि एक नवीन फेनॉमिना आला. तो फेनॉमिना रे नेचरने शिकता येत नाही, म्हणून वेव्ह नेचरने शिकलं. भांडणं चालू होतं बरेच दिवस रे आणि वेव्ह मध्ये, रे नेचर वेव्ह नेचर, रे नेचर वेव्ह नेचर. ते दोघच एका कोपऱ्यात भांडायले. तेवढ्यात आला तिसरा माणूस, डीप रॉय. डीप रॉय आला आणि त्यानं सांगितलं की तुम्ही दोघं भांडत बसा, लाईट रे आहे का वेव्ह आहे, रे आहे का वेव्ह आहे. तर त्यानं सांगितलं ओरडू नका, लाईट दोन्ही पण आहे. त्याला म्हणतात ड्युअल नेचर ऑफ लाईट. आता सगळे परेशान झाले, त्यानं प्रूव्ह पण केलं, मग त्याला तो खुश झाला ना. बघा, दोघांचे भांडणं मिटवून मी नवीन थिअरी दिली. सगळीकडे जेव्हा सगळे फिजिक्स मध्ये काम करून थकतात, तेव्हा येतो आईन्स्टाईन, आहे का. तर लाईटचं ड्युएल नेचर आहे, नो डाऊट. पण फिजिक्स मध्ये सगळ्यांचे जेव्हा भांडणं होतात, संपतात, सगळ्यांचं झालं की एक कार्यकर्त्यामध्ये ते आईन्स्टाईन. आईन्स्टाईनने आला आणि या सगळ्यांना सांगितलं, ते रे वेव भांडू नका, गप्प बसा. त्या डी ब्रॉयला पण म्हटलं, तूही फार म्हणालास दोन्ही असते, दोन्ही असते, तूही शांत बस. त्यानं तर अजून एक नवीन थिअरी सांगितली, आणि ती थिअरी तुम्ही शिकता 12वीच्या लास्टच्या टॉपिक मध्ये, जिथे फिजिक्सला आपण कुलूप लावतो 12वीचं संपलं. दॅट इज कॉल्ड मॉडर्न फिजिक्स. आणि मॉडर्न फिजिक्स मध्ये त्यानं सांगितलं की लाईट इज अ मॅटर वेव्ह. आता ते तर अजून अवघड काम होतं. आणि मग तिथून त्याने फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणला आईन्स्टाईनने. तर तो खूप इंटरेस्टिंग आणि डीप मधला टॉपिक आहे. यू विल बी लर्निंग ग्रॅज्युअली अबाउट दोज कॉन्सेप्ट. पण त्या सगळ्या गोष्टी शिकण्यात हे खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यात आता आपण आज काही टर्म्स स्वतः समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टॉपिक स्टार्ट करत आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता आपण पुढचे 3-4 दिवस फक्त ह्याच्यावरच बोलणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट डेप्थ मध्ये शिकायचे, याचे पण, ठीक आहे, खूप सारे न्यूमेरिकल्स आहेत, ते पण सॉल्व्ह करायचे आहेत. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा लाईटचं पाहणार रे नेचर. तर हे आपल्याला काय सांगतं, लक्षात घ्या. लाईट लाईट
travels in a straight line path. स्ट्रेट लाईन पाथ. आज मी जेवढ्या कॉन्सेप्ट सांगायलो त्या तुम्हाला 12वी पर्यंत हेल्प करतील, फक्त 10वी म्हणून नाही. हे टर्म्स आहेत, बेसिक टर्म्स आहेत. स्ट्रेट लाईन पाथ, हो, त्याला एवढं सांगायचं, बाकी काही नाही. किंवा लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, पण कुठून? फ्रॉम द सोर्स. लाईट कुठल्या तरी सोर्स मधून निघायला पाहिजे ना. नाही तर हा स्ट्रेट लाईन मध्ये चाललाय ते दिसायला, कुठून आला हेच माहित नाही, असं तो नाही. त्याचं ओरिजिन माहित पाहिजे. सोर्स इज द पॉइंट ऑर द ऑब्जेक्ट थ्रू विच लाईट एमर्जेस. तिथून निघते लाईट बाहेर, दॅट इज कॉल्ड सोर्स. आता हा एलिबल सोर्स आहे, सन नॅचरल सोर्स आहे. एनी ल्युमिनस ऑब्जेक्ट कॅन बी ट्रीटेड एज सोर्स ऑफ लाईट. त्या सोर्स मधून लाईट निघाला आणि तो एका रे प्रमाणे निघतो. आता ह्याचं नाव लाईन नेचर का नाही, रे नेचरच का आहे? आपण नाव दिलंय चॅप्टरला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. त्याच्यामध्ये सगळ्या टर्म जॉमेट्रीशी धरून असणार आहे. तर रे म्हणण्याचं कारण आहे, रे म्हणजे काय? अ जॉमेट्रिक फिगर इन विच इनिशियल पॉइंट इज नोन बट टर्मिनल पॉइंट इज अननोन. ठीक आहे, रे तसाच असतो. तर लाईट मध्ये रे म्हणण्याचा अर्थ असा आहे, असं समजून घ्या, दिस इज द रे. आता या रे मध्ये ओरिजिन माहिती आहे, इथून निघाला, आणि हा जो हेड आहे, हा हेड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईटचा हेड, याचं काम असते डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. प्रोपगेशन ऑलरेडी आपण शिकलेलं आहे लहान वर्गांमध्ये. साऊंडचं प्रोपगेशन मीडियम शिवाय होत नाही, हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे, कारण ती मेकॅनिकल वेव्ह आहे. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आपण आता याला पाहणार आहोत. आपण बऱ्याचशा गोष्टी 9th मध्ये शिकल्यात, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ वगैरे, त्याचा इथे यूज होतो. तर इट्स अ रे. तर हा जो पार्ट असतो, दिस इज सोर्स. आता याला फिजिक्स मधली टर्म म्हणून पहा. तर हा सोर्स आहे आणि एरो सांगतो डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. ठीक आहे, आता रे काय म्हटलं कळलं तुम्हाला? सोर्स पासून माहिती, कुठून निघाला लाईट माहिती, पण तो पुढे किती लांब जाईल हे कशावर डिपेंड आहे? इंटेन्सिटीवर. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. हा कॉन्सेप्ट आहे. आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. ठीक आहे, शिकाल 12वीला गेलो. आता फक्त लक्षात ठेवा, इंटेन्सिटीवर डिपेंड असते. लाईटची जेवढी इंटेन्सिटी जास्त, याचा अर्थ त्याचं एम्प्लिट्यूड जास्त. एम्प्लिट्यूड जास्तचा अर्थ काय आहे समजून घ्या. तो जो ग्राफ आहे तो जास्त असा वर जात आहे. आपण वेव्ह बद्दल शिकलो होतो, ते आपण अजून त्याला पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, लाईट एका स्ट्रेट लाईन मध्ये सोर्स पासून ट्रॅव्हल करते. गोष्टींकडे नीट लक्ष देऊन समजून घ्या. आता याच्यामध्ये आपण रे म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या दोन गोष्टी पाहतो. ह्याच्यानंतर आलं वेव्ह नेचर. ठीक आहे, आफ्टर दॅट वी हॅव वेव्ह नेचर. तर वेव्ह नेचर वरून आपल्याला काय काय लक्षात येतं बघा. हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. आता इथं काय म्हणलेलं आहे, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम सोर्स इन स्ट्रेट लाईन पाथ. बघा मी काय बोलायलो, तुम्ही म्हणता सर चूक लिहिले. चूक नाहीये, मी वेव्ह काय असते आता तुम्हाला नीट समजून सांगायला. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम सोर्स इन स्ट्रेट लाईन पाथ और स्ट्रेट पाथ in the form of wave. In the form of wave. आता बघा ही खरी गंमत आहे. आपल्याला जे वाटते की मग असं का भांडणं व्हायले, कोणी स्ट्रेट लाईन मध्ये जाते म्हणते, कोणी वेव्ह मध्ये जाते म्हणते. असं नाहीये. त्याला तुम्ही आता असं समजून घ्या.
पहा, मी परत कोणती गोष्ट डबल शिकवणार नाही, कारण ही डबल शिकवण्या इतकी सोपी नसते. म्हणून थोडस आत्ताच नीट लक्ष द्या. आता पहा, आपण असं मानू की इथे सोर्स आहे. या ओरिजिनला आपण सोर्स मानू. त्या सोर्स मधून लाईट निघाला. बघा, हा एक रे आहे. स्ट्रेट लाईन मध्ये लाईट जात आहे. पण ही डेफिनेशन काय सांगते? लाईट एका सोर्स पासून स्ट्रेट लाईन मध्ये जाते, नो डाऊट. इट ट्रॅव्हल्स ऑर प्रोपोगेट्स, बट इन द फॉर्म ऑफ वेव्ह. म्हणजे आता तुम्हाला ती फक्त एक लाईन नाही दिसणार, ती एका वेव्ह सारखी इमॅजिन करू शकता तुम्ही. सो इट मे बी इमॅजिन लाईक दिस. तर बघा, एका स्ट्रेट लाईन मध्ये वेव्ह जात आहे. वेव्ह अशी नाही जाते ना, ही पण एक वेव्ह आहे, पण ही स्ट्रेट लाईन मध्ये नाहीये. समजून घ्या. आता मला सांगा, वेव्ह आहे, मग ती स्ट्रेट लाईन का दिसत असेल? विचार करून उत्तर द्या. हा, नाही. आता मी 2Dतच काढले, 3D कुठे आहे? मला विचार करून उत्तर द्या. वेव्ह आहे, मग स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते असं आपल्याला का दिसतं? असं वेव्हचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे ज्यामुळे असं दिसतं? बेटा इकडे लक्ष देते, नंतर वाच. नंतर वाच. लक्ष द्या इकडं. सांगा बरं, असं का दिसत असेल? तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो. सगळ्यांनी पहा. पहा, मी काय करतोय. ही एक वेव्ह आहे. या वेव्हला मी आत जा. तरला वेळ लागले का म्हणू नका. तुम्हाला खूप मस्त गोष्ट मला शिकवायची आहे. कारण आता तुम्ही माझ्या तावडीत आला, 10वीला. आता तर मी सोडतच नाही. इमॅजिन करा. इमॅजिन करा, याच्यामध्ये आपण काय केलेलं? आपण याची फ्रिक्वेन्सी वाढवली. दिसते? फ्रिक्वेन्सी आठवते सगळ्यांना? फ्रिक्वेन्सी आहे नंबर ऑफ वेव्ह पर सेकंड फॉर्म. तर एका सेकंड मध्ये, आणि आपण हे पाहिलं, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी. वेव्हलेंथ बघा, दोन क्रेस्ट किंवा दोन ट्रफ मधलं कन्झिक्युटिव्ह मधलं डिस्टन्स असतं. ते जर आपण बघा, इथे या पार्ट मध्ये, इथे हे जे डिस्टन्स आहे, ही वेव्हलेंथ आहे. लॅम्बडाने आपण दाखवतो. ही वेव्हलेंथ इथे बघा अजून कमी झाली. इथे बघा अजून कमी झाली. इथे बघा अजून कमी झाली. याला जर मी अजून कॉपी पेस्ट करत गेलो, किमान एक 50 वेळेस, तर तुम्ही इमॅजिन करा, हे सगळे फ्रिक्वेन्सी वाले पार्ट एवढ्या जवळ येतील की हे सगळे मर्ज होतील आणि एका स्ट्रेट लाईन सारखे दिसायला लागतील. आलं लक्षात? खूप. तुम्ही विचार करा ना, एक सिंपल गोष्ट आहे. आता इथे तरी स्पष्टपणे वेव्ह दिसत आहे तुम्हाला पाहायला. आता याला याला तुम्ही काय करा, एक 200 मीटर डिस्टन्स वर दोन जाऊन पहा. थोडंफार पुसट पुसट वेव्ह सारखं दिसेल. पण ह्याला जर मी खूप जास्त कॉपी पेस्ट केलं,
आणि याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त वाढवली, म्हणजे वेव्हलेंथ खूप कमी केली आणि नंतर एका पर्टिक्युलर डिस्टन्सहून ह्याला पाहिलं, तर आपल्याला एक स्ट्रेट लाईनच दिसेल. अँड धिस फेनॉमिना ऍक्च्युअली वॉज डिस्कस्ड बाय डी ब्रॉय. त्यांनी सांगितलं की वेव्ह किंवा कोणतीही जी वेव्ह असते, लाईट असते, ती आपल्यासोबत एनर्जी ट्रान्सफर करून देत असते. कोणत्याही वेव्हचं काय काम असतं? वेव्ह ही एनर्जी ट्रान्सफरचं काम करते. सूर्याची एनर्जी अर्थवर कशी आहे? आपण म्हणतो द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी म्हणतो सनला. तर ती एनर्जी आपल्यापर्यंत कशी आहे? ती कोणी आणून दिली? तर ती लाईटने आणून दिली. म्हणजे लाईट फेकायचा म्हणून फेकला नाही सूर्याने. त्याने एक मीडियम निवडलं. कोणतं? लाईट पाथ. आणि सांगितलं चला माझी एनर्जी तुमच्याकडे मी पाठवत आहे. आणि ही एनर्जी पाठवताना म्हणून न्यूटनने सांगितलं होतं, न्यूटनने याची कॉर्पस्क्युलर थेअरी सांगितली होती. त्याने सांगितलं की लाईट हे एनर्जी पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये असते. एनर्जी पॅकेट्स. एनर्जी पॅकेट्स म्हणजे थोडक्यात लग्नातल्या अक्षतांचे पॅकेट. आपल्या हातात खूप साऱ्या ते सगळे अक्षर आहेत, त्यांना पॅकेटमध्ये बसवलं, सगळ्याच्या हातात देऊन टाकलं. असे खूप सारे एनर्जी पॅकेट आहेत. जेव्हा लाईट ट्रॅव्हल करते तेव्हा एका बाजूला एका बाजूला एका बाजूला एक असे एनर्जी पॅकेट्स येतात आणि या एनर्जीला ट्रान्सफर करायचं काम वेव्ह करते. वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते, मीडियम पार्टिकल्सला नाही. म्हणून साऊंड मध्ये आपण पाहत होतो व्हायब्रेशन होतं मीन पोझिशनच्या अबाउट, तेव्हा पार्टिकल आपल्या जागेवर व्हायब्रेट करतो. व्हायब्रेट करतो म्हणजे तो काय करतो? आपली एनर्जी नेबरिंग पार्टिकल्सला देतो. स्वतः जागेवरच राहतो. तर सूर्यापासून आलेला लाईट रे, कुठलाही पार्टिकल ऑफ द लाईट हा सन वरून अर्थवर येत नाही. तो फक्त एनर्जीला पाठवतो. तो पार्टिकल तिथंच असतो. त्या ऍक्च्युअल पार्टिकलचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. दॅट इज द थिंग. म्हणून लक्षात घ्या, आता जे मी तुम्हाला बोललो या डेफिनेशनचा हा अर्थ आहे की लाईट एका सोर्स पासून स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करते, पण कोणत्या फॉर्म मध्ये? वेव्हच्या फॉर्म मध्ये. इथे काय म्हटलेलं आहे? फक्त स्ट्रेट लाईनच्या. आता मी असंही म्हणू शकतो ना, स्ट्रेट लाईन जाते म्हणजे इन्फायनाइट पॉइंट जातात. म्हणू शकतो की नाही आपण? रॅशनल नंबर काय सांगतात? इन्फायनाइट असतात. एका स्ट्रेट लाईनवर इन्फायनाइट रॅशनल नंबर्स असतात. तर या इन्फायनाइट नंबर्सला इन्फायनाइट एनर्जी पॅकेट्स मध्ये आपण अज्युम केलं आणि त्याला एका वेव्हच्या फॉर्म मध्ये लिहिलं. तर वेव्ह का क्रिएट होते? डिस्टर्बन्सने क्रिएट होते. त्याला अँप्लिट्यूड असतं, ते असतं. ती दिसते तशी वेव्ह. आणि हीच आहे साइन वेव्ह किंवा कोसाइन वेव्ह. आणि याला सायनोसॉइडल वेव्ह म्हणतात. मी तुम्हाला 9th स्टँडर्डला लिहून दिलं होतं. सायनोसॉइडल वेव्हचा अर्थ असतो साइन आणि कोसाइनच्या फॉर्म मध्ये. तर लक्षात घ्या, या डेफिनेशनचा हा अर्थ आहे की वेव्हच जाते, पण ती सोर्स पासून एका स्ट्रेट पाथने जाते. ती अशी कुठेही मनाला वाटेल तिकडे फिरून येत नाही. म्हणून ती आपल्याला एका स्ट्रेट लाईन सारखी दिसते. आलं लक्षात? दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. एक नवीन गोष्ट आहे, इथून तुम्हाला कळेल ही थेअरी कशी डेव्हलप झाली. तर इथे आपण पाहतो वेव्ह इन स्ट्रेट लाईन पाथ. कळलं तुम्हाला? या पद्धतीने वेव्ह ऑप्टिक्स म्हणून आपण लाईटला स्टडी करतो, पण याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे. जेव्हा आपण याला ऍज अ वेव्ह म्हणून स्टडी करतो तेव्हा कॅरेक्टरिस्टिक वेगळे. रे म्हणून करतो तेव्हा आपण रिफ्लेक्शन वगैरे पाहतो. वेव्हचं काय काम आहे? जिथे रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शनला प्रॉब्लेम येतात तिथं वेव्ह हेल्प करते इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शनला. आता इंटरफेरन्स काय आहे? एक सिंपल तुम्हाला गोष्ट सांगतो. इथं सांगून टाकतो. चला लक्ष द्या. लक्ष द्या मी काय म्हणालो. ही एक वेव्ह आहे, साइन वेव्ह आहे. ओके. आता या वेव्हला मी दुसऱ्या वेव्ह मध्ये कन्वर्ट करतो. लक्ष द्या थोडस. याचं अँप्लिट्यूड कमी करतो, त्याची वेव्हलेंथ वाढवतो. लक्ष द्या काय काय गंमत चालू आहे. आणि जमलं तर काय जमतेच. ठीक आहे. याचा कलर ओळखूच आहे ना, दुसरा घे. आता याचा कलर बदलला. दोन डिफरंट वेव्ह आहेत. आता बघा,
हा याच्या रस्त्याने जात आहे सरळ, ही दुसरी वेव त्याच्या पाथने जात आहे. आणि गंमत काय झाली, इथून हे जात असताना दोघं जोपर्यंत आपापल्या रस्त्यावर चालू आहे, काही अडचण नाही. पोलिसवाल्यांना काही ड्युटी नाही. आणि लोक फारच शिस्त पाळायले, आपापल्या रस्त्याने चाललेत. पण जेव्हा रस्त्याने चालत नाही, हा विनाकारण ह्याच्यामध्ये घुसला. दोन वेव्ह एकमेकांमध्ये जेव्हा इंटरफेअर करतात, दिस फेनॉमिना इंटरफेरन्स. कळलं? इंटरफेरन्स. मग इंटरफेरन्स स्ट्रेट लाईन मध्ये पॉसिबल आहे का? वेव्ह मध्येच होईल. अँप्लिट्यूड आहे, फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे. स्ट्रेट लाईनला तसं काहीच नाहीये. स्ट्रेट लाईन तर सगळे पॉईंट पॉईंट पॉईंटने बनलेले आहे, वन डायमेन्शनल. हे 2D आहे. त्याला एक एक्स ऍक्सिस मध्ये आणि वाय ऍक्सिस मध्ये, त्याला दोन ऍक्सिस मध्ये कॉम्पोनंट्स आहेत. स्ट्रेट लाईन फक्त युनिडायमेन्शनल आहे, एकाच डायमेन्शन मध्ये चालतं. म्हणून इथे इंटरफेरन्स होतं. या इंटरफेरन्स मुळे काय होते तुम्हाला एक गंमत सांगतो. या दोघांच्या भांडणामध्ये एक नवीन गोष्ट म्हणजे एक नवीनच वेव्ह तयार होते. आता बघा, ही जी नवीन वेव्ह बनलेली आहे, ती असं धरून चला, अशी बनलेली आहे. दिस इज कॉल्ड रिझल्टंट वेव्ह. या दोघांच्या भांडणात काहीतरी रिझल्ट लागेल ना, कोणीतरी वाचेल नाही तर कोणतरी मरेल. आता कोण वाचेल? जो पॉवरफुल आहे तो वाचेल, जो नाही तो जाईल. म्हणजे ह्यालाच आपण दोन टाईपचे इंटरफेरन्स म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. जर एक वेव्ह दुसऱ्या वेव्हला हेल्प करत असेल म्हणजे असं बघा, एक वेव्ह अशी आहे आणि दुसरी वेव्ह, नीट बघा, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करतो बरं बेटा. पहा बरं, याचा क्रेस्ट याच्या क्रेस्ट सोबत आहे, याचा ट्रफ याच्या ट्रफ सोबत आहे. म्हणजे हा काय म्हणतोय, मला एनर्जीला अपवर्ड डायरेक्शन मध्ये न्यायचंय. ही वेव्ह एनर्जी घेऊन चालली ना, तिला एनर्जीचं अँप्लिट्यूड वाढवायचंय, समजून घ्या. आणि ही मध्ये मला पण वाढवायचंय. आणि दोघे इंटरफेअर झाले, दोन्ही इंटरफेअर झाले. त्या इंटरफेरन्स मध्ये दोघांचा उद्देश काय? टू इन्क्रीज द अँप्लिट्यूड. त्याला डिक्रीज म्हणत नाही, हे पण इन्क्रीज असते इन ऑपोजिट डायरेक्शन. समजून घ्या. जर तुमच्या डोक्यात येत असेल की इन्क्रीज डिक्रीजचा खेळ आहे, नो, निगेटिव्ह डायरेक्शन आहे. आता ट्रिग्नोमेट्री शिकवेल मी तुम्हाला, साइन थिटा +1 -1 दोन्ही व्हॅल्यू देतो, तिथं असतं ते. आता समजून घ्या, दोघांचाही उद्देश एकच आहे. तर आपण काय करतो, या दोघांच्या रिझल्ट मध्ये एक तिसरी वेव्ह तयार करतो. एक तिसरी वेव्ह विच इज नोन ॲज रिझल्टंट वेव्ह. ही रिझल्टंट वेव्ह आहे. या दोघांचा उद्देश काय होता सांगा? अँप्लिट्यूडला. हा, याचं म्हणणं मला याला अपवर्ड न्यायचं, याला अपवर्ड न्यायचं. तर हा काय म्हणतो समजून घ्या. आता बघा, थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट इथं दिसेल तुम्हाला. तू नाही रे, हे पाहिजे. हा, दिस इज कॉल्ड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता हे काय म्हणते बघा, या गोष्टी मी जपून ठेवल्या होत्या तुमच्या 10वी साठी. आता बघा, इथे आपण असं समजू, हा आपला तो एक ऍक्सिस आहे, स्ट्रेट लाईन पाथ. इथून याला अँप्लिट्यूड एवढं करायचं होतं. दुसरी वेव्ह म्हणते मला एवढं करायचंय, मलाही वरच्या डायरेक्शनला न्यायचंय. त्या दोघांचा रिझल्ट आहे अँप्लिट्यूड एवढं वाढलं. तर दोघांचा उद्देश होता अँप्लिट्यूडला इन्क्रीज करणे. तर दोघांचं इंटरफेरन्स झालं, आणि इंटरफेरन्स मध्ये अँप्लिट्यूड दोघांचं प्लस प्लस, तर एकत्र होऊन मोठं झालं, प्लस झालं, म्हणजे झालं कन्स्ट्रक्टिव्ह, कारण एकमेकांना हेल्प केली नाही. समजलं? हे झालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता हे वेव्ह मध्ये पॉसिबल आहे, रे मध्ये नाही. बोला. व्हेरी गुड. ह्याच्यासाठीच मी म्हणलं याचं मॅथमॅटिक्स 12वीला आहे. ह्याच्यासाठी मी तुला एक फॉर्म्युला सांगतो. मन y इज इक्वल टू साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस kx और मायनस kx प्लस थीटा. हा फॉर्म्युला आहे त्याचा. दुसरा एक फॉर्म्युला, मन r इज इक्वल टू अंडर रूट
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हे दोन फॉर्म्युले सांगतात. आणि तिथं थिटा म्हणजे अँगल आला, तो अँगल सांगतो साइन 90, साइन 0, साइन 120. ये सब स्टोरी है बेटा, ये सब गोलमाल है. हा, ओमेगा ओमेगा असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी केव्हा असते? रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये अँगल तिथं बनतात. आता त्यासाठी तुम्हाला सर्क्युलर मोशन डिटेल मध्ये शिकावं लागते. नवीला शिकलेलं खूप छोटं होतं, आठवते आपण तिकडे खाली शिकलं होतं परीक्षेच्या वेळेस. तर बघा, दोन्ही वेव्हजला काय करायचंय? अँप्लिट्यूड इन्क्रीज करायचंय, हे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. तर रिझल्टंट काय होतो? जास्त अँप्लिट्यूडचा नंबर. म्हणजे बघा, हा जर A1 आणि हा A2 असेल, तर हा काय असेल? A1 प्लस A2 असेल. दोघांना ऍड करून येणारा. तर या दोघांनाही त्याने सोबत घेऊन चालायचं काम केलं. दिस इज कॉल्ड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. म्हणजे बघा, याचं अँप्लिट्यूड खूप जास्त वाढलं ना. जेव्हा अँप्लिट्यूड वाढतं रिझल्टंट वेव्ह मध्ये दोन्ही वेव्ह पेक्षा, तेव्हा आपण त्याला म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता दुसरी स्टोरी कशी आहे बघा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता जर तुम्ही एनसीईआरटीच्या पहिल्या पानाचे वरचे 2 पॅरेग्राफ वाचले, तर तिथूनच तुमचा चॅप्टर डोक्याच्या बाहेर निघून जातो. ते काय म्हणाले काही कळत नाही. आणि ते बघा, पहिल्या पानावर एक कलर, येलो कलर मध्ये एक बॉक्स मध्ये माहिती दिली ना, ती वाचल्यावर तर तुम्ही अजून पागल होता. मी तीच सांगितली तुम्हाला, फक्त लक्ष द्या. आणि त्याचा फॉन्टही कसा आहे बघा. चला इकडे पहा, म्हणून सांगू लागलो, मी सांगायला ते पहा, मी इझी लँग्वेज मध्ये सांगतो. हा, ही एक पहिली वेव्ह आहे. या वेव्हला या पद्धतीने अँप्लिट्यूड जनरेट करायचंय. लक्ष द्या. दुसरी वेव्ह काय म्हणते बघा. ही एक वेव्ह आहे. आता तुम्ही पहा, या दोघांसाठी मी इथून ऍक्सिस काढला. दिस इज द स्ट्रेट लाईन पाथ ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह ऍज पर द डेफिनेशन. आता शिका. दिस इज रिअल IIT फाउंडेशन. पुढे चालून जर हायर गोष्टी शिकायच्यात, याच रस्त्याने जायचंय, याच रस्त्याने. हा रस्ता चुकलात की तुम्ही भरकटलात. सांगा, याचं अँप्लिट्यूड इथून, याला मीन पोझिशन म्हणतात, या लाईनवरचा प्रत्येक पॉइंट मीन असतो, मीन पोझिशन असतो. मीन पोझिशन व्हायब्रेशन. ठीक आहे, मीन पोझिशन असतो. आता मला एक महत्वाची गोष्ट इथं सांगायची आहे. चला, मीन पोझिशन पासून व्हाईट कलरच्या वेव्हला अँप्लिट्यूड वर घेऊन जायचंय. कळलं? आणि याला म्हणायचं नाही, मला तर खाली घेऊन जायचंय. त्या दोघांच्या भांडणाची तिसरी वेव्ह येईल. आता बघा, याची डायरेक्शन पॉझिटिव्ह असेल तर ही काय असेल? म्हणजे हा जर पॉझिटिव्ह ए असेल अँप्लिट्यूड, आता अँप्लिट्यूड 1 प्लस 1 मायनस आहे, ते जर सेम असतील तर इंटिजरच्या थेअरीनुसार सम 0 येते. सम 0 येते. पण आपण असं समजू की यांचा अँप्लिट्यूड वेगवेगळा आहे. आता मला विचार करून उत्तर द्या. वरचं जे अँप्लिट्यूड आहे, लेट से दॅट इज A1, अँप्लिट्यूड कॅपिटल ए ने लिहितात. आणि खालचं अँप्लिट्यूड A2 आहे. आणि माझं असं म्हणणं आहे A1 इज ग्रेटर दॅन A2. ठीक आहे. तर रिझल्टंट जे बनेल ते कुठं जाईल? कोणत्या, म्हणजे या दोघांच्या भांडणात रिझल्टंट वेव्ह कशी जाईल? वर. पांढऱ्याच्या वर का? विचार करून उत्तर द्या. याच्या इफेक्टला येलो कलरची वेव्हचा इफेक्ट कमी करणार, कारण हे खाली ओढायला पाहिजे, हे पुढे ओढायला पाहिजे वर. त्या दोघांच्या भांडणामध्ये वेव्ह व्हाईटच्या वरही जाणार नाही, व्हाईटला इक्वल पण होणार नाही. समजून घ्या. आणि ह्याच्यापेक्षा खाली जाणार नाही, ह्याला इक्वल होणार नाही. म्हणजे या दोघांच्या मध्ये वेव्ह राहील. पण दोघांच्या मध्ये कोणाकडे? व्हाईटकडे का येलोकडे? कारण त्याचा मॅग्निट्यूड जास्त आहे. तर या केसमध्ये जी रिझल्टंट वेव्ह बनते ना, जशी आपण ही काढली बघा, त्या दोघांचा उद्देश एकच होता. पण ह्यांचा तसा नाहीये. तर ही मधली वेव्ह काय म्हणते? तुम्ही दोघं भांडा. ही रिझल्टंट वेव्ह आहे. दोघांच्या भांडणात त्याचं अँप्लिट्यूड कमी झालं आणि ते कमी होताना जास्त कोणाकडे? वरच्या साईड. याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स.
त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो म्हणा 2n लॅम्बडा 2n + 1 लॅम्बडा बाय 2. हे दोन असतात साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू. तर लॅम्बडा ते वेव्हलेंथ असते आणि तिथून कळतं जी वेव्ह 2n लॅम्बडाला फॉलो करते ते असतं मॅथमॅटिकली कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ठीक आहे. लॅम्बडाच्या व्हॅल्यू मग ऑड मल्टिपल आहे का इव्हन मल्टिपल आहे? इव्हन 2n लॅम्बडा. 2n एक इव्हन नंबर आहे. आता फंडामेंटल अरिथमेटिक थेरम मध्ये पाहिलं आपण. आणि 2n + 1 किंवा 2n - 1 काय असते? ऑड नंबर असतो. 2 ने डिव्हिजिबल +1 ऑड असतो. 2 ने डिव्हिजिबल -1 ऑडच असतो. 4 च्या +1 5 ऑड आहे. 4 च्या -1 3 ऑड आहे. तर 2n + 1 किंवा 2n - 1 बोथ रिप्रेझेंट ऑड नंबर्स. तर जेव्हा ऑड मल्टिपल्स येतील लॅम्बडाचे त्यावेळेस डिस्ट्रक्टिव्ह असते आणि इव्हन असतात तेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह असते. This is the phenomena called interference, and interference is possible only in wave nature. कळलं आता? म्हणून आपण नाही. मी जस्ट इन्फॉर्मेशन दिली. आता मला हेच सांगायचं होतं की लाईटला जे भांडू लागलो आपण रे म्हणायचं का वेव्ह म्हणायचं, आता उत्तर कळलं. लाईट दोन्ही पण आहे. दोन्ही आहे. आणि ही थेरी म्हणून हे एवढी जी मेहनत घेतली आता सांगण्यासाठी ती त्याच्यासाठीच होती. चला, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आज आपण फक्त टर्म्स शिकत आहोत. डिफ्रॅक्शन सांगत नाही, ते कळत नाही इतक्या लवकर. एक मिनिट आता आपल्याला एक गोष्ट लाईटच्या बाबतीत माहित पाहिजे, स्पीड ऑफ लाईट. आणि एक दुसरी असते, एक कॉन्सेप्ट असते विजिबल लाईट. मी आज काही टर्म सांगत आहे, अजून आपण चॅप्टर सुरू केलेला नाही. तुमच्या बुक मध्ये जे छोटे छोटे टर्म्स आहेत पहिल्या पेजवर त्यांना मी एक्सप्लेन करायलोय. ऐका, मी अजूनही सांगायलो, येट वी हॅव नॉट स्टार्टेड चॅप्टर. अजून रिफ्लेक्शनचं र पण आपण सुरू केलेलं नाही. हे फक्त नेट प्रॅक्टिस आहे आणि हे कळलं तर पुढचा चॅप्टर सगळा कळतो. स्पीड ऑफ लाईट का सांगायलो? तुम्हाला माहित असून सुद्धा सांगायलो ना, म्हणजे कारण मला टाइमपास करायचा आहे. माहित असून सांगायलो, याचं रिझन आहे बेटा. आपण पुढे आपण शिकणार आहोत रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन मध्ये एक कॉन्सेप्ट असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एटाने लिहितात तो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द कॉन्सेप्ट इन विच स्पीड ऑफ लाईट चेंजेस. आणि म्हणून आपण लाईटच्या स्पीड बद्दल वॉटरमध्ये, ग्लासमध्ये, केरोसिन मध्ये, डायमंड मध्ये, सॉलिड्स मध्ये, लिक्विड्स मध्ये, गॅसेस मध्ये, ट्रान्सपरंट मध्ये, सेमी ट्रान्सपरंट किंवा ज्याला आपण ट्रान्सल्युसंट म्हणतो, ओपेक मध्ये, त्या प्रत्येक ठिकाणी स्पीड ऑफ लाईट मध्ये काय चेंज होतो, दॅट नंबर डिनोट्स स्पीड ऑफ लाईट in terms of its change, that is known as refractive index. आणि तोच इंडेक्स स्पीड ऑफ लाईट शी रिलेटेड आहे. म्हणून आपल्याला आधी तर बेसिक माहित पाहिजे. आता इथून पुढे ना बेटा 10 च्या पॉवर मध्ये गोष्टी लिहायला शिकायच्या. लाईटची स्पीड असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. स्पीडचं युनिट SI युनिट मीटर पर सेकंड आहे. आता ही स्पीड आहे आणि ही लक्षात घ्या, दिस इज मॅक्सिमम. मॅक्सिमम इन व्हॅक्यूम. ठीक आहे. सगळ्यात जास्त व्हॅक्यूम मध्ये असते. स्लाइटली लेस इन एअर. पण आपण एअर मध्ये हीच मारतो. आता ही ऍक्च्युअली किती असते? तो नंबर आहे फरगच्चाळे 299,792,458 मीटर पर सेकंड. आता हा नंबर अप्रॉक्सिमेटली 3 लाखच्या जवळच आहे. कळायले? हे ऍक्च्युअली एअर मध्ये आणि व्हॅक्यूम मध्ये वरचा नंबर असतो. व्हॅक्यूम ही कॉन्सेप्ट आपल्या अर्थवर कुठेही नाही, स्पेस मध्ये जावं लागते. त्याच्यामुळे आपण सध्या मानून जातो, आपण ऍज अ स्टुडंट न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे 299 वाला जर नंबर घेऊन करत बसलो तर कॅल्क्युलेशन खतरनाक होऊन जाईल आपलं. आपल्याला परीक्षा पास करायची, आताच कुठे विसरत जायचंय. त्याच्यामुळं परीक्षा पास करण्यासाठी म्हणून आपल्या सिलेबस मध्ये सांगितलंय हे धरूनच चला बेटा, नाहीतर तुम्ही आधीच मॅथ काही नीट करणार
आणि ते नंबर वापरायला लागल्यावर तुम्ही तिथंच नापास होता. तर लाईटची ही स्पीड आहे आणि ही मॅक्सिमम आहे. लाईटच्या स्पीड या युनिव्हर्समध्ये असं कोणतंही दुसरं ऑब्जेक्ट नाही जो या स्पीडला पुढे घेऊन जाईल. एकच मिनिट हा. आता मी वेळ देतो वाचायला, वाचल्याशिवाय घरी जाऊ देत नाही. विजिबल लाईट. आता विजिबल लाईट आपण जिकडे पाहिलं तिकडे काही ना काही दिसायला आपल्याला. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की जे आपल्याला दिसायले ते जिथं आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आता या रूम मध्ये आहेत ज्या आपल्याला दिसत नाही पण त्या आहेत. ठीक आहे. असं नाही म्हणायचं की त्या रूमच्या मधलं आम्हाला दिसणं ते नाही. इथलं बोल. ठीक आहे. इथलं जे जे दिसतंय जिथं तुम्ही पाहू शकता हे सगळं विजिबल लाईट आहे. आता हे कसं ठरलं? हे कुणी ठरवलं? त्याच्यासाठी आपण काही डिव्हाइसेस डेव्हलप केले, काही सेन्सर्स आणले. सायन्समध्ये टेक्नॉलॉजीने सेन्सर्स डेव्हलप केले आणि त्या सेन्सर्सने वेगवेगळ्या स्क्रीनवर आपल्याला काही व्हॅल्यूज दिल्या आणि त्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूजने आपण सांगितलं की लाईटची स्टडी करणं एवढं इझी नाहीये आपण जे म्हणतोय. लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, बट बट मेन असतो. EM वेव्ह इज जस्ट अ टाइप ऑफ वेव्ह. एक प्रकारची वेव्ह आहे. अशा रेडिओ वेव्ह असतात, इन्फ्रारेड वेव्ह असतात, एक्स-रेज असतात, विजिबल लाईट असतात, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, मग गामा रेज असतात. अशा वेगवेगळ्या रेज आहेत. या रेजमध्ये आपण चढता आणि उतरता क्रम असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावतो. हे कशावर लावतो आपण? अकॉर्डिंग टू देअर वेव्हलेंथ. आता ऐका मी काय सांगायलो. विजिबल लाईटचं डेफिनेशन आहे. बघा, आपण आता लाईट पाहतोय म्हणजे काय होतं? ही एक वेव्ह आहे हा, मी अंडरलाईन केलेली. आता लक्षात पहा, विजिबल लाईटची डेफिनेशन तुम्हाला ही माहित पाहिजे. लाईट विथ ऐका विथ वेवलेंथ ranging from 4 into 10 raised to minus 7 meter to 7 into 10 raised to minus 7 meter. ही लेंथ आहे आणि लेंथचं SI युनिट मीटर असते आणि म्हणून वेवलेंथ ज्या वेव्हची, मी लाईट वेव्हची म्हणत नाहीये, वेव्हची वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर ज्या वेव्हची वेवलेंथ या 2 नंबरच्या मध्ये असते, फ्रॉम धिस टू दॅट, या रेंज मधल्या सगळ्या वेव्हजला विजिबल लाईट म्हणतात. आता आपण जे सगळं पाहू शकतो, जे आपल्याला दिसतं, हे सगळं या रेंज मध्ये आहे. ओके. आता याला असं लक्षात ठेवायचं का? तर बिलकुल नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो, लक्ष द्या. मी काय करतोय बघा, मी या 4 into 10 raised to minus 7 ला इथे 10 च्या पॉवर 2 ने मल्टिप्लाय करतो, इथे डिवाइड करतो आणि इकडे मल्टिप्लाय करतो. ह्याचा अर्थ काय आहे बघा, हा जर मी इथं घेतला तर ह्याला ऍडजस्ट करण्यासाठी, किंवा असं समजा मी त्याला ह्याने डिवाइड केलं तर हा नंबर इकडे जाईल, हा पॉवर इकडे जाईल आणि हा इकडे जाऊन पॉवर -2 होईल. आणि -7 -2 किती असतो? -9 असतो. 10 चा पॉवर -9 इज अ व्हेरी स्पेशल नंबर. 10 च्या पॉवर -9 ला नॅनोमीटर म्हणतात. पॉवर -9 इज अ नंबर रिप्रेझेंटिंग नॅनो. 10 चा पॉवर -12 पिकोमीटर. पिकोमीटर एक असतो. 10 चा पॉवर -10 अँगस्ट्रॉम असतो. तुम्ही अँगस्ट्रॉम केमिस्ट्री मध्ये शिकाल. अँगस्ट्रॉम मध्ये असं युनिट असतं, असं लिहितात ह्याला. हे तुम्ही इलेक्ट्रॉन्स मध्ये पाहता. तुम्हाला आता सांगतील सर काही दिवसात. अँगस्ट्रॉम हे युनिट खूप महत्वाचं आहे, केमिस्ट्री मध्ये यूज होतं. फिजिक्स मध्ये आपण जास्त अँगस्ट्रॉम वापरत नाही. फिजिक्स मध्ये यूज असतो जास्तीत जास्त, सांगतो तुम्हाला, मीटर याचा युनिट आहे, नॅनोमीटर, पिकोमीटर, या तीनचा जास्त यूज असतो. तुम्हाला 12वी संपेपर्यंत पाहायला भेटेल. केमिस्ट्री मध्ये अँगस्ट्रॉमचा यूज जास्त असतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या,
याला तुम्ही असं म्हणा ऑर ऑर याला आपण असं म्हणतो 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. तर नॅनोमीटर मध्ये लिहितात जनरली आणि 10 पॉवर -9 व्हेरी स्मॉल नंबर. ठीक आहे, कारण 1 वर 9 झिरोज आहेत आणि आपण त्याने डिवाइड करायलो म्हणजे आपण 9 प्लेसेस मागे जाऊन डेसिमल द्यायलो. त्यामुळे तो नंबर खूप लहान आहे 0.00000 शेवटी 4. तर या पद्धतीनं चाललोय दॅट इज नॅनोमीटर म्हणजे ही वेव्हलेंथ तर खूप लहान आहे. तर ही वेव्हलेंथ अशी आहे ज्याच्यात आपल्या ज्या सेन्सरी सेल्स असतात डोळ्यामधल्या त्या लाईट सेन्सिटिव्ह आहेत त्या रेंजला ह्युमन आईज आणि त्याच्या सेल्स आणि म्हणून आपण या लाईटला नाव दिलं विजिबल लाईट. तर विजिबल लाईट फक्त शब्द म्हणून लक्षात ठेवू नका. दिस इज द रेंज दॅट यू मस्ट नो. ठीक आहे, 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आता एक रे असतात इन्फ्रारेड. इन्फ्राचा अर्थ असतो नेहमी कमी लहान, अल्ट्रा जास्त, अल्ट्रा व्हायलेट, इन्फ्रा रेड. आता तुम्ही अल्ट्रा व्हायलेट आणि इन्फ्रा रेडची स्टोरी फक्त शब्द ऐकलात ना, त्याच्या स्टोरीकडे लक्ष द्या. इंटरेस्टिंग आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता बघा मी काय म्हणतो, हे कधी ना कधी कुठं ना कुठं पाहिले. युक्तीवर आठवते तानापी ही निपाजा मराठी मधलं. ठीक आहे, इंग्लिश मध्ये असं लिहितात, मराठी तिकडून वाचतात. तानापी ही निपाजा, तांबडा ना नारंगी, वाय पी पिवळा, हिरवा ग्रीन, पा इथे इथे जो असतो बघा नी पा, आता निळा, पा पारवा इंडिगो आणि जांभळा. तर मराठीत आपण याला तानापीही निपाजा म्हणतो. इंग्लिश मध्ये इकडून वाचतो. ह्याच्यामध्ये 2 कलर महत्वाचे असतात. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 2 कलरला विसरायचं नाही. वी आर व्हेरी रेअर लक्षात घ्या. तर यातला आर आहे रेड, तर त्याला रेडनच लिहू आपण. ठीक आहे, आणि हा व्हायलेट. ठीक आहे, आता बघा जे जे लेस दॅन रेड आहे. ठीक आहे, आता लेस दॅन रेडचा अर्थ बघा, इथे रेड मोठा झाला. पुढचे नंबर लेस दॅन रेड आहे. तर ह्याच्यापेक्षा लहान वेव्हलेंथ ज्याची असते. रेड कलर, प्रत्येक लाईटची स्वतःची कलरची एक वेव्हलेंथ असते. त्या सगळ्या वेव्हज आहेत, ह्यांची स्वतःची एक लेंथ आहे. तर रेड लाईटची जी लेंथ असते त्याच्यापेक्षा ज्याची लेंथ लहान आहे, रेड पेक्षा लहान कमी, सो इट इज नोन ॲज इन्फ्रा. इन्फ्रा म्हणजे कमी, इन्फ्रा रेड. आणि व्हायलेट पेक्षा ज्याची जास्त असते अल्ट्रा व्हायलेट. कळले शब्द आज याचा अर्थ? आपण जे घरी जे वॉटर प्युरिफायरच्या मशीन लावतात, लाईटवर काम करणाऱ्या इलेक्ट्रिसिटी लावून, त्याचं नाव युव्ही रेज असतं बघा. त्याच्यात अल्ट्रा व्हायलेट रेज हे असतात. त्याची वेव्हलेंथ व्हायलेट कलरच्या वेव्हलेंथ पेक्षा जास्त असते आणि ती वेव्हलेंथ बॅक्टेरियाजला किल करते फास्ट. म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 प्रोसेस असतात, त्याच्यावर लिहिलेलं असते युव्ही अँड आरओ. आरओ वॉटर प्लांट म्हणतो ना आपण, आरओ फॉर रिव्हर्स ऑस्मॉसिस. ठीक आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस चालते. ऑस्मॉसिस यू नो बेटर नो इन बायोलॉजी. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे आरओ आणि अल्ट्राव्हायलेट म्हणजे युव्ही. तर युव्ही अँड आरओ या 2 टेक्नॉलॉजीवर वॉटर प्युरिफिकेशन चालतं. तर या अल्ट्राव्हायलेट रेजचं काय काम आहे? टू किल द बॅक्टेरियाज, वॉटर मध्ये बॅक्टेरिया मारणं. आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस काय करतं? त्या पाण्याला बॉटम पासून वर आणणं, त्याला सर्क्युलेट करण्यासाठी मदत करतं. म्हणून त्याचं नाव युव्ही अँड आरओ मशीन असते. लक्षात ठेवा. आता आपण सायन्स शिकायलो. लाईट मध्ये विजिबल लाईट या रेंज मध्ये असते. ओके, विजिबल लाईट या रेंज मध्ये असते. आफ्टर दिस आता आपण पुढच्या कॉन्सेप्ट कडे जातोय. ह्या कॉन्सेप्ट आहेत बेटा, एवढंच आपल्याला माहितच पाहिजे. इथे काही मजा नाही.
ओके, रे तर झाला. आता आपण पाहणार आहोत बीम. बीम काय आहे? बीम असतं बंच ऑफ रेज ऑफ लाईट. मध्ये मध्ये बोलू नका, लक्ष द्या. म्हणजे आपण जर एक रे काढला, चला हा एक हा एक रे आहे. या रेला आपण पहिला इकडे घेतलं. असे जर आपण खूप सारे एकत्र केले सगळे, हा एक बंच केला. ठीक आहे, हा एक बंच केला, त्याला असं बांधलं. या बांधण्याकडे थोडस लक्ष द्या, मी कॉन्सेप्ट सांगाल. मी उगाच आपलं मोळी विकायची गोष्ट सांगेन ना, त्याला मोळ्या बांधल्या म्हणून. तर लक्ष द्या, त्याला आपण या पद्धतीनं बांधलेलं आहे. आता थोडं नीट बांधतो. त्याला बांधण्यासाठी मी एक फिगर काढतो. बोलू नका. बघा, एक सर्कल आहे आणि त्या सर्कलची एक डायमीटर आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बंच ऑफ रेज जे असतात त्याला बीम म्हणतात. रेला आपण मराठीत किरण म्हणतो आणि बीमला मराठीत शलाका म्हणतात. संस्कृत वर्ड आहे तो शलाका. तर आपण त्याला हे म्हणतो प्रकाश शलाका आणि प्रकाश किरण. ठीक आहे, तर हा ग्रुप आहे. आता असाच ग्रुप जो असतो, आपण लाईटची जी स्टडी करतो ना, ती ऍक्च्युली एक सिंगल लाईट रे असं आपण कधी स्टडी नाही करत. एक सिंगल लाईट जो असतो रे, त्याच्यामध्ये अशा बिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ बीम्स असतात. तर सिंगल नसते हे. तर एक नोट लक्षात ठेवायचा, सोर्स पासून आपण एका सिंगल रेला वी कॅन नेवर आयसोलेट, म्हणजे वेगळं कधीच करू शकत नाही. तुम्ही असं नाही करू शकत की तुमच्याकडे बिलियन्स ट्रिलियन्स नंबर मध्ये लाईट रेज आहेत आणि तुम्हाला म्हणलं त्यातली एक लाईट रे बाहेर काढ, काढ काढता येत नाही. म्हणून बीमचा कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. सर का बीम शिकतो आपण? कारण इथूनच आपल्याला कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स शिकता येते. मी सगळ्या टर्म्स सांगायलो, लक्ष द्या. जेव्हा जेव्हा आपण कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सला स्टडी करतो, तेव्हा आपण ऍक्च्युली या डायमीटरला स्टडी करतो. जेवढ्या बीम जास्त, बघा त्याची डायमीटर वाढत चाललेली आहे. आता तुम्ही विचार करा, याचे एक पर्टिक्युलर डायमीटर आहे. लक्ष द्या सगळ्यांनी, पर्टिक्युलर डायमीटर आहे. विचार करा बरं, ही जी इथे एक इमॅजिनरी असा एक सर्कल आहे, दिसला, आणि ही त्याची डायमीटर आहे. समजा ही डायमीटर लहान झाली, तर बघा हे सगळे पानं इथे येतील, इथे येऊन थांबतील शेवटच्या ह्याच्यात. याचा अर्थ बघा, हे असे झाले, दिसायले. आता ह्याला मी त्या डायमीटरला एवढं लहान केलं, कॅन यू इमॅजिन इट लुक्स लाईक धिस. तर सगळे पानं एकत्र आले इथे एका पॉइंट मध्ये. तर याला आपण म्हणतो कन्व्हर्जन्स. नुसतं आता गोष्टी शिकायच्या नाही, फील करायच्या. ते कशावर डिपेंड आहे? डायमीटर ऑफ द बीम. बीमची डायमीटर जर डिक्रीज होत गेली, नीट ऐका, डिक्रीज होत गेली इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. तुमच्या पुढच्या प्रश्नाच्या आधी सांगतो, हालता डोक्यात. डिक्रीज झाली सर, इकडून डिक्रीज झाली, इकडून झाली तर इकडून डिक्रीज झाली, तर हे पॉइंट मागे येतील म्हणजे हे वर जातील, म्हणजे इकडं कन्व्हर्जन्स होईल. तर कन्व्हर्जन्स इकडचं धरत नसतं. कन्व्हर्जन्स नेहमी ॲरोचं, म्हणून आधी ॲरोला महत्व दिलं. हेड इकडं तर सोर्स आहे, समजून घ्या. कन्व्हर्जन्स, डायव्हर्जन्स, these all concepts are dealt with
एरो हेड ऑफ द लाईट रे. ठीक आहे, नॉट विथ द सोर्स पार्ट. सोर्स पार्ट कडे जायचं नाही. आता मेन गोष्ट इथे येते. कन्व्हर्जन्स तेव्हाच होतं, याला आपण म्हणतो कन्व्हर्जन्स ऑफ लाईट रेज. म्हणजे सगळ्या लाईट रे एका पॉइंट मध्ये कन्सन्ट्रेट झाल्या, त्याला कन्व्हर्जन्स म्हणतो. याला मराठीमध्ये आपण अभिसारिता म्हणतो. अभिसार होणे म्हणजे एकत्र येणे. अभि संस्कृत उपसर्ग आहे. ठीक आहे, 22 पैकी एक. आणि जर हे लांब गेले, आता तुम्ही जर असा विचार केला, याची डायमीटर जर वाढली, बघा डायमीटर जर एवढी झाली, आधी समजा एवढी होती, तर डायमीटर वाढली तर एरो पॉइंट असे जातील. एरो असे जातील. इकडे डायमीटर वाढली म्हणजे बघा आता ते एका पॉइंट मध्ये एकत्र येत नाहीयेत, ते डायव्हर्ज झाले. ओके, दिस इज कॉल्ड डायव्हर्जन्स. मी कोणती गोष्ट रिपीट करणार नाही. ऍज आय एम रेकॉर्डिंग दिस, सो आय एम डीलिंग इन डिटेल. हे फ्युचर मध्ये माझ्या मुलीच्या कामाला येणार आहे, म्हणून मी सेव्ह करायलो. आमची अनुष्का बघेल ना, तेव्हा मी जिवंत राहिलो नाही राहिलो तर तिचा अभ्यास तर चालू राहील. बोला. हा हा, नो, इकडे कन्व्हर्जन्स नाही. हा, वर खाली होऊ शकते. व्हेरी नाईस क्वेश्चन, मला हे फार आवडते लिहिणं. कन्व्हर्जन्सचा जो पॉइंट असतो त्याची पोझिशन बदलण्यासाठीच आपण रे डायग्राम्स काढताना प्रिन्सिपल ऍक्सिसचा कॉन्सेप्ट आणलेला आहे. आपण पॉइंट्स ज्याला फोकस नाव दिले, आठवते 9th ला शिकलो आपण. फोकल लेंथ, फोकल पॉइंट, फोकल प्लेन. एक प्लेन पण होता, फोकल प्लेन. आता पुढे ते शिकायचं, ते उद्या येईल आपलं, आज नाही. आज आपण या बेसिक कॉन्सेप्टचा फोकस करतोय. वेव्ह काय आहे, रे काय आहे, बीम काय आहे. ठीक आहे, तर बीमला आपण अशा पद्धतीने पाहतो. द बीम आर ऑफ 3 टाइप्स. आता इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, बीमच्या किती टाईप असतील? 3. पहिली असते कन्व्हर्जिंग बीम्स. बीम एकच असते, ग्रुप आहे, सगळ्या रेज एकत्र आल्या. सेकंड इज डायव्हर्जिंग बीम. आणि तिसरी एक पॉसिबल एकच गोष्ट असते, पॅरलल बीम. आता आपण हे पॅरलल बीमला जास्त यूज करतो बघा रे डायग्राम्स काढताना. Incident rays drawn parallel to the principal axis after reflection meet on the principal axis in a single point that is called focus. Principal focus. तर तो जो आणि तुझा जो म्हणणं आहे, हे वेगवेगळ्या जागेवर भेटतात, कुठे भेटू शकतात, त्याच्यासाठी तुम्ही इमॅजिन केलेला प्लेन कोणता आहे त्याच्यावर डिपेंड असते. म्हणून ह्याच्यातलं मी तुम्हाला जे सांगत होतो, याची जॉमेट्री खूप महत्वाची. याच्यामध्ये या पूर्ण चॅप्टर मध्ये जॉमेट्री फार चालते, म्हणून याचं नाव जॉमेट्रिकल ऑप्टिक्स आहे. ठीक आहे, रे ऑप्टिक्सला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स म्हणतात. आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये जॉमेट्री शिकत नाही. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री यूज करतो, इकडे जॉमेट्री यूज करतो. इथे आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टी शिकतो. सिमिलर ट्रायंगल्स, तुम्हाला ट्रायंगल नावाचा चॅप्टर आहे 10वी ला, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, थेल्स थेरम, बीपीटी म्हणतो आपण त्याला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, तो इथे यूज केला जातो. मिरर फॉर्म्युल्याचं प्रूफ तिथून येते. ते इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लेन्स फॉर्म्युला, मिरर फॉर्म्युला, सिमिलर ट्रायंगल्स मधून आलेले आहे. हा पूर्ण चॅप्टर जॉमेट्री आहे. चला, आता कोणी बोललं का? मी तुम्हाला 9th स्टँडर्डला एक गोष्ट सांगितली होती, आज त्याला थोडीशी आपल्याला डिटेल मध्ये समजायचंय. दिस विल बी द लास्ट पॉइंट ऑफ द लेक्चर. फर्स्ट इज ऑब्जेक्ट अँड सेकंड इज इमेज. या टर्म्स आहेत बेटा या चॅप्टर मध्ये, आता आपल्याला पुढे ह्यांच्या सोबतच राहायचंय. ऑप्टिक्स चॅप्टर मध्ये ऑब्जेक्ट कशाला म्हणतात आणि इमेज कशाला म्हणतात, कोणालाही उचललं की ऑब्जेक्ट म्हणायचं नाही, त्याला डिफाईन केलेलं आहे. आता मी वाचतो थोडस ऐका. An optical object is decided by incident rays only. ठीक आहे, पहिल्यांदा आपण डिफाईन केलंय, आपण कॉन्सेप्ट बनवलेले आहेत. आपण कॉन्सेप्ट बनवताना आपण काही रूल्स बनवले, तर आपण एक रूल बनवून टाकला की आम्हाला ऑब्जेक्ट म्हणायचं तर आम्ही कोणत्या रेजला पाहणार? इन्सिडेंट रेजला पाहणार. हार्ड अँड फास्ट रूल नाही,
पण एक्सपेरिमेंटली कळलं की इन्सिडेंट रेजवर डिपेंड असतं. म्हणून आपण इन्सिडेंट रेजवरच ह्याला डिफाईन करतो. आता काय बघा, ऑब्जेक्टमध्ये 2 प्रकार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इमेज तर आपण नंतर पाहू. ऑब्जेक्टमध्ये परत 2 प्रकार असतात. रिअल ऑब्जेक्ट आणि एक असते व्हर्चुअल ऑब्जेक्ट. आता व्हर्चुअल ऑब्जेक्ट असतो, त्याची जी इमेज असते, ती रिअल असते कोणत्या केसमध्ये? प्लेन मिररच्या. आता मिररची स्टडी उद्या आहे आपली. पूर्ण चॅप्टर आता उद्या मिरर आणि तुम्ही प्लेन मिरर तर ऑलरेडी शिकलाय 9th स्टँडर्ड मध्ये पण 8th 9th मध्ये. मी तुम्हाला नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला लिहून दिला होता आठवा. 360 बाय थिटा. 360 बाय थिटा आपण करत होतो. इव्हन ऑड वर आपण त्याला करत होतो. -1 ऑड साठी. आता इव्हन आणि ऑड वर डिपेंड होतं. तर तो प्लेन मिरर साठी होता. आता आपण बेसिकली 10th मध्ये शिकणार स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल आणि तिथून आपल्या सगळ्या स्टोरी बदलतात. प्लेन मिरर मध्ये फक्त व्हर्चुअल इमेज बनते आणि व्हर्चुअल इमेज फक्त रिअल ऑब्जेक्टची बनते प्लेन मिरर मध्ये. म्हणून व्हर्चुअल ऑब्जेक्टचं मिनिंग आहे रिअल इमेज. समजलं? रिअल इमेज इज फॉर्म फॉर व्हर्चुअल ऑब्जेक्ट. ओके, इन केस ऑफ प्लेन मिरर्स. आता व्हर्चुअल ऑब्जेक्ट जो असतो स्पेरिकल मिरर मध्ये आपण कन्सिडर नाही करत. स्पेरिकल मिरर मध्ये आपण फक्त रिअल ऑब्जेक्ट पाहतो. बेटा लक्ष द्यायचं, पूर्ण लक्ष द्यायचं. किती आवडो न आवडो, माझा राग येऊ, मला शिव्या द्यावा वाटो, पण लक्ष द्यायचं. 1 तास 6 मिनिट 40-42 सेकंद झाले मी बोलायलो. पॉज करून मी एक्स्ट्राही बोललोय. माझ्यासाठी नाही बोलायलो. लक्ष द्या. रिअल ऑब्जेक्ट काय असतो? आता याची डेफिनेशन आहे का? मग मी फिगर काढून समजून सांगतो. इन दिस केस इन्सिडेंट रेज आर डायव्हर्जिंग. कळलं मी डायव्हर्जन्स का सांगितलं याच्या आधी? अँड पॉइंट ऑफ डायव्हर्जन्स इज द पोझिशन ऑफ रिअल ऑब्जेक्ट. आता बघा मी काय म्हणालो. बघ, विचार करा, मी जी बीम काढली होती, त्याच्यामध्ये डायव्हर्जिंग अशी होते का? आत्ताच बघा आपण त्याचा डायमीटर वाढवला होता. डायमीटर वाढवल्यानंतर यांना सोर्स पासून इथं आणलं होतं. तर हे काय आहे? दिस इज द पॉइंट फ्रॉम विच डायव्हर्जंट रेज आर इमर्ज्ड. बाहेर निघणार आहे. तर याला म्हणतात रिअल ऑब्जेक्ट. रिअल ऑब्जेक्ट हा नेहमी डायव्हर्जिंग रेजने बनतो. कळलं? डायव्हर्जिंग रेज. आता डायव्हर्जन्स मध्ये पाहायचंय, हे तर कधीच ते होणार नाही. डायव्हर्जंट रेज जिथे एकत्र आलेले असतात त्या पॉइंटला पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणतात. ही पोझिशन आहे, म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टची रिअल ऑब्जेक्ट असेल तर कंपल्सरी याची इमेज कशी बनणार? व्हर्चुअल. इन केस ऑफ प्लेन मिरर. सर स्पेरिकल मिरर मध्ये बनते. 6th नंबरची केस आठवा. आपण 6 रे डायग्राम शिकल्या होत्या 9th ला. तर प्रिन्सिपल फोकस आणि पोलच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला होता, तेव्हा इमेज मिररच्या मागे गेली होती आणि ती व्हर्चुअल झाली होती, पण ऑब्जेक्ट तर रिअल होता. रिअल ऑब्जेक्ट आपण रिअल ऑब्जेक्टला स्टडी करतो, व्हर्चुअल ऑब्जेक्टला नाही. व्हर्चुअल ऑब्जेक्ट आपण फक्त प्लेन मिरर्स मध्ये स्टडी करतो. ठीक आहे? ह्याला अजून एक फिगर आहे, नीट आहे. तर रिअल ऑब्जेक्ट कॅन बी सीन लाईक दिस. कळलं? तर हा रिअल ऑब्जेक्ट आहे, त्याची पोझिशन पहा बेटा. दिस इज रिअल ऑब्जेक्ट. हा रिअल ऑब्जेक्ट आहे, हा रिअल ऑब्जेक्ट आहे. याची दुसरी एक पद्धत आहे. हा रिअल ऑब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये नेहमी डायव्हर्जन्स होणार. ही पण पॉसिबिलिटी आहे की नाही? ही पण पॉसिबिलिटी आहे. तर लक्षात घ्या, इथे कोण आहे? हे इंटरसेक्शन आहे. बघा डायव्हर्जिंग रेज सगळ्या दूर चालल्यात एकमेकांपासून. त्या डायव्हर्जिंग रेज ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात, दिस पार्ट, दिस इज नोन ॲज रिअल ऑब्जेक्ट. आता उलट काम बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता मी काय वाचतो बघा, व्हर्चुअल ऑब्जेक्ट. इन दिस केस
इन्सिडेंट रेज आर कन्वर्जिंग. आता सांगा कन्वर्जन कोणत्या पॉइंटचं असेल, सोर्सचं का हेडचं? हेडचं. नेहमी आपण डायव्हर्जन्स हे कोणाचं पाहत होतो? हेडचं. सोर्स तर कन्वर्जिंग आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हणलो आपण डील करतो नेहमी हेड पार्टला, कारण ते डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे, म्हणून आपण त्याला पाहत असतो. तर असं समजून घ्या, ही फिगर कोणाची आहे? रिअल ऑब्जेक्टची. आपण त्याला इथं काढलंय, त्याला इथं सोडून द्या, इथं आपण याला नाही डील करूया. आता बघा मी काय म्हणाले, एक रे असा आला, दुसरा रे समजा असा आला, तिसरा इकडून आला, चौथा असा आला, पाचवा असा आला. आता इथं जर गर्दी होत असेल तर ती गर्दी इकडे हटवा. इथे एक पॉइंट बनतो. आता सांगा हे इंटरसेक्शन कोणाचं आहे? हेड कडून आलेले असेल, म्हणजे इथं सगळे लाईट रेज काय झाले? कन्वर्ज झाले. जिथे लाईट रेज कन्वर्ज होतील त्या पॉइंटला व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. हा व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. तर हा कुठं असतो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट? तर व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आपल्या इथं कुठेच नाहीये. मग तो कुठं असतो? तो नेहमी असतो प्लेन मिरर मध्ये, प्लेन मिररच्या मागे. आता मला विचारून उत्तर द्या, इकडे डायव्हर्जन्स टाईप आहे, बघा इकडे काय झालं? कन्वर्जन. कन्वर्जन्स कुठे झालं? बिहाइंड द मिरर. बिहाइंड द मिरर. तर तुम्ही असं इमॅजिन करा की याला जर मी ऑब्जेक्ट म्हणलं, याला जर ऑब्जेक्ट म्हणलं, विचार करा, याला जर ऑब्जेक्ट म्हणलं, ऍक्च्युली इमेज आहे नाही, पण ह्याला जर ऑब्जेक्ट म्हणलं त्याची इमेज इकडे चालली आणि ही इमेज एकमेकाला इंटरसेक्ट होते का? नाही. म्हणून प्लेन मिरर मध्ये मी तुम्हाला एक 9th स्टँडर्डला सांगितलं होतं, रिअल ऑब्जेक्टची इमेज व्हर्च्युअल असते आणि व्हर्च्युअल ऑब्जेक्टची इमेज रिअल असते. बघा डायव्हर्जन्सलाच रिअल म्हटले, कळते? डायव्हर्जन्सला रिअल म्हणले आणि कन्व्हर्जन्सला व्हर्च्युअल म्हटले. आता कळलं? ही मेन गोष्ट आहे. तर ऑब्जेक्टला असं डिफाईन करतात. इमेज असते इंटरसेक्शन ऑफ रिफ्लेक्टिंग और रिफ्रॅक्टिंग रेज. तर ऑब्जेक्ट आपण नेहमी फक्त इन्सिडेंट रेज मध्येच पाहतो. ठीक आहे? ऑब्जेक्टला कोणाच्या हेल्पने डिफाईन केलेले? इन्सिडेंट रेजच्या. आणि इमेज असते रिफ्लेक्टेड और रिफ्रॅक्टेड रेज. ओके. तर एवढे ह्याच्यातले मेन कॉन्सेप्ट आहेत बेटा, एवढे आपल्याला माहित पाहिजे. आता आपण ऍक्च्युअल वी आर नाऊ ऑल सेट टू स्टडी मिरर्स. आता सेट झाली आपली स्टोरी. एवढा वेळ बोलल्यावर त्याचा एक प्रस्तावना झाली की आता आपण तयार आहे शिकायला. आता आपण उद्या पाहणार मिरर, त्याचे पार्ट्स, मग त्याच्यामध्ये आपण इमेज फॉर्म करताना कोणत्या कॉन्सेप्ट वापरतो, मग लॉस कोणते कोणते वापरतो. मग उद्या आपण इमेज फॉर्मेशन करून पाहू सगळे. मग पुढे मॅग्निफिकेशन आणि त्याचे न्यूमेरिकल्स. इट्स अ बिग चॅप्टर. इट विल टेक टाइम. फिजिक्स इज नॉट ॲज इझी ॲज यू थिंक. त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी शिकाव्या लागतात. ओके. आता मला वाटतंय मिररच्या आधीपर्यंतचा जेवढा पार्ट आहे तो मात्र मन लावून वाचा.